अवादा कंपनीचा बीडमध्ये जेसीपी धुमाकूळ. 1000 झाडे मुळासकट उपटली. विकासाचा मुखवटा घालून निसर्गाचा बळी देण्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आलाय. अवाडा एनर्जी या सौर ऊर्जा कंपनीनं केज तालुक्यात पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवलेत. साधी फांदी कापायची तरी वन विभागाची परवानगी लागते, पण इथे चक्क 1000 झाडे जेसीपीच्या सहाय्यानं मुळासकट उपटून टाकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या कृत्यासाठी ना कुठला पंचनामा झाला ना झाडांची मार्किंग. पहा हा विशेष रिपोर्ट. अवाडा कंपनीच्या प्रकल्पस्थळावर सध्या विदारक दृश्य पाहायला मिळते. जेसीबी आणि जेसीपी यंत्रांचा वापर करून कित्येक वर्षांची जुनी झाडे मुळासकट उपटून फेकली जातात. नियमानुसार झाड तोडण्यापूर्वी त्याची वन विभागाकडून मार्किंग होणं आवश्यक असते. तसेच महसूल विभागाचा पंचनामा होणं बंधनकारक असते. मात्र अवाडा कंपनीनं यापैकी कोणतीही प्रक्रिया पाळलेली नाही. जणू काही या कंपनीला कोणाचाच धाक उरलेला नाही. अशा आविर्भावात हे काम सुरू आहे. नियम सांगतो की जर एक झाड तोडले तर त्या बदल्यात 10 नवीन झाडे लावावी लागतात. पण इथे 1000 झाडे नष्ट झाली तरी पर्यायी वृक्षारोपणाचा पत्ता नाही. जमिनीच्या पोटातून झाडे उपटल्यामुळे तिथली जैवविविधता कायमची नष्ट झालीये. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे की कंपनीला मुद्दाम पाठीशी घातलं जातंय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 50 वर्षांचा वारसा धुळीला. अवाडा कंपनीनं बीडमध्ये हेरिटेज झाडांचा गळा घोटला. नियम धाब्यावर बसून जेसीपीनं कत्तल. ज्या कडुलिंबाला आपण निसर्गाचा दवाखाना मानतो, ज्याच्या पानांपासून आणि सालीपासून अनेक औषधं बनतात, त्याच कडुलिंबाच्या झाडांची बीड जिल्ह्यात क्रूरपणे कत्तल करण्यात आलीय. अवाडा एनर्जी कंपनीनं आपल्या प्रकल्पासाठी चक्क 50-50 वर्ष जुनी कडुनिंबाची झाडे जेसीपीनं उपटून फेकलीयत. नियमानुसार कडुनिंब हे संरक्षित झाड असतानाही प्रशासनाच्या नाकाखाली हा प्रकार घडलाय. काही रोखठोक प्रश्न. 1. जेसीपीनं मुळासकट झाडे उपटण्याचे आदेश कोणी दिले? 2. मार्किंग आणि पंचनामा न करता ही कत्तल कशी झाली? 3. पर्यायी वृक्षारोपणाची जागा कुठे आहे? संरक्षित असलेल्या कडुनिंबाच्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचे आदेश कोणी दिले? वनविभागानं या कत्तलीकडे दुर्लक्ष का केले? औषधी आणि हेरिटेज असलेल्या या झाडांची किंमत कंपनी कशी मोजणार? जेव्हा सामान्यांनी एक झाड तोडलं तर दंड होतो, मग या मोठ्या कंपनीला नियम लागू नाहीत का? कंपनीकडे कितीही मोठे वकील असले तरी बेकायदेशीरपणे उपटलेल्या या झाडांचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.